नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील मित्रेय स्मारक समिती मौदाच्या वतीने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयात कुमारी अनुष्का किरण पाटोळे या अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीची शाळेत अत्याचार करून हत्या करण्यात आली। त्या निषेधार्थ मित्रेय स्मारक समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। सदर प्रकरणात दोषी असलेल्या आरोपींवर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल बोरकर, उपाध्यक्ष दयाराम लोणारे, सचिव मिलिंद गळधे, निकलेश रोणे, धनराज मेश्राम, मनीष माटे, अशोक डोंगरे, प्रकाश घनकसार, राजू खवसकर, देवानंद बोरकर, राजू मुन, संजय गजबिये, अमित वासनिक, ज्योती भिवगडे, पूजा बडोले, पद्मा मुन, समाज बांधव सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी नागपूर। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय शिवाजी, जय फुले। काय झालं, कशाबद्दल निवेदन दिलं तुम्ही? हे जे निवेदन आहे, हे निवेदन जे लातूर जिल्ह्यामध्ये जी अनुसूचित जातीची जी मुलगी आहे, कुमारी अनुष्का किरण पाटोळे, हिचा काही दिवसापूर्वी ती जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ती 6व्या वर्गात शिकत असताना तिच्या त्या हॉस्टेलमध्ये तिथे जे वार्डन आहे, त्या वार्डनने तिच्यावरती काही दिवसपर्यंत अन्याय अत्याचार, शारीरिक आणि मानसिक अन्याय अत्याचार केलेला आहे। तिच्यावरती तिला मारलं गेलेलं आहे आणि अशातच तिच्या अंगावरती पूर्ण जखमाच्या खुणा होत्या आणि त्या मुलींना तिच्या मारून तिची हत्या करून अशा प्रकारचे त्या ठिकाणी शो करण्यात आलेला आहे की त्या ठिकाणी तिने आत्महत्या केली अशा प्रकारचे दाखवण्यात आलेलं आहे। परंतु त्या मुली इतके छोटे वर्षाची मुलगी असताना, 10 वर्षाची मुलगी असताना काय प्रश्न असा उपस्थित होतो की ती 10 वर्षाची मुलगी ती आत्महत्या करू शकते का? तिच्याकडे जो पांढरा हे होता, तिच्याकडे दुपट्टा होता, ती पांढरा दुपट्टा कुठून आणणार आहे? तर ज्या व्यक्तींनी, असा संशय आहे की ज्या व्यक्तींनी त्या ठिकाणी तिच्या पाठीवरती खुणा होत्या, तिला मारलं, तिच्या जखमा होत्या तिच्या अंगावरती, तर त्या व्यक्तींनी तिला फाशी लावण्यात आलेली आहे। त्याच व्यक्तीकडून तिला फाशी लावून तिला मृत्यूच्या दारामध्ये त्या लोकांनी ओढवलेलं आहे। म्हणून ह्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही, अनुसूचित जातीतील मुलगी असून ती फार हुशार अशी मुलगी होती आणि ती 6व्या वर्गात शिकणारी मुलगी होती, ती नवोदय विद्यालयाची ती मुलगी होती, तर म्हणून तिच्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही सर्व बहुजन समाजाच्या वतीने, बहुजन समाज संघटनेच्या वतीने आम्ही 4 दिवसाच्या आधीसुद्धा निवेदन दिलेलं होतं। परंतु पर्यंत त्या मुलीच्या मारेकऱ्यावरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन अजूनपर्यंत झालेली नाही आहे। म्हणून आज आम्ही परत त्या मुलीच्या हक्काच्या मागणीकरिता, त्या मुलीला न्याय देण्याकरिता आम्ही आज परत पूर्ण समाजाच्या संघटनेच्या बहुजनांच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि तहसीलदाराला आम्ही निवेदन दिलेलं आहे की ती मुलगी एका समाजाची नसताना ती मुलगी संपूर्ण जातीची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही समाजाची मुलगी असो किंवा मुलगा असो, अशा प्रकारच्या घटना वारंवार घटायला नाही पाहिजे आणि ह्या घटनेला कुठंतरी इथल्या राज्य सरकारने हे आळा घालण्याची फार गरज आहे। कारण की दिवसेंदिवस वारंवार आत्महत्यास प्रवृत्त केल्या जातात आणि त्या मुलांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जातात। तर ह्या घटना घडू नये म्हणून आज आम्ही परत सर्व समाजाच्या वतीने, संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने आम्ही ह्या निषेध नोंदवलेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आणि आम्ही ते निवेदन परत मुख्यमंत्र्यांमार्फत गेलेलं पाहिजे आणि त्या अनुष्काचे जे मारेकरी आहेत त्या मारेकरीला शिक्षा झाली पाहिजे, तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जोही कोणी माणूस असेल, जी कोणी व्यक्ती असेल, तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गतसुद्धा त्या व्यक्तीवरती कारवाई व्हायला पाहिजे। ज्यांनी कोणी हे जो हा भाग आहे, जे मृत्यू झालेली आहे, जे कोणी अधिकारी ते
घटना दडपण्याचा प्रयत्न जरी करत असतील तर ते त्या अधिकाऱ्यावरती सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि त्याचसोबत त्यांच्या परिवारातील अनुष्काच्या परिवारातील फार गरीब कुटुंब आहे आणि त्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि त्याचसोबत तिला आर्थिक सहाय्य म्हणून कमीत कमीत 1 कोटीचं तिला आर्थिक मदत त्यांच्या परिवाराला मिळायला पाहिजे. ह्याकरिता आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे.